ओम गणेशाय नमः. सिद्धयोगी नामधारकाला श्री दत्तात्रेयाची अवतार कथा सांगू लागले. आपल्या भक्तजनांचे रक्षण करण्यासाठी परमेश्वराने या मनुष्यलोकात अनेक अवतार धारण केले. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, अरे नामधारका, लक्षपूर्वक ऐक. भगवान विष्णूंनी अंबरीषासाठी अवतार घेतला. त्याप्रमाणे लोकांचा उद्धार करण्यासाठी श्री दत्तप्रभूंनी अनेक अवतार घेतले. मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, बौद्ध, कल्की असे श्री विष्णूचे 10 अवतार आहेत. द्वापार युग संपल्यावर कलियुग सुरू झाले. जगात अधर्म आणि अनाचार वाढला. ब्राह्मण आचारभ्रष्ट, विचारभ्रष्ट झाले. भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा पृथ्वीवर आणली. त्याप्रमाणे लोकांच्या उद्धारासाठी परमेश्वर मनुष्यरूपात अवतार घेतो. पिठापूर नावाच्या गावात आपळराज नावाचा एक आपस्तंभ शाखेचा ब्राह्मण होता. त्याच्या धर्मपत्नीचे नाव सुमती. ती मोठी सदाचरणी व पतिव्रता होती. अतिथीची ती मनोभावे सेवा करत असे. दोघेही सत्वगुणी होते. ती श्री विष्णूची आराधना उपासना करत असे. एके दिवशी मध्यान्हकाळी श्री दत्तात्रेय अतिथी वेशात तिच्या घरी भिक्षेसाठी आले. त्या दिवशी अमावस्या होती. त्या दिवशी तिच्या घरी श्राद्ध होते. श्राद्धासाठी बोलविलेले ब्राह्मण अद्याप यावयाचे होते. दारी आलेला अतिथी आलेला पाहून सुमतीने त्या अतिथीचे स्वागत करून त्याला श्राद्धासाठी जो स्वयंपाक तयार केला होता त्याची भिक्षा वाढली. त्यामुळे प्रसन्न झालेला अतिथी वेशातील श्री दत्तात्रेयांनी 3 शिरे 6 हात अशा स्वरूपात दर्शन दिले. आज आपल्या घरी प्रत्यक्ष श्री दत्तप्रभू जेवले हे पाहून सुमतीला अतिशय आनंद झाला. तिने श्री दत्तात्रेयांना साष्टांग नमस्कार घातला. प्रसन्न झालेले श्री दत्तात्रेय तिला म्हणाले, माते, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला जे हवे असेल ते माग. श्री दत्तात्रेयांनी असे आश्वासन दिले असता सुमती अत्यंत विनम्रपणे भगवान दत्तप्रभूंना म्हणाले, भगवंता, आपण मला जननी म्हणालात तेव्हा ते नाव सार्थ करावे. माझ्या पोटी आपण जन्म घ्यावा. मला पुष्कळ पुत्र झाले, परंतु ते जगले नाहीत. त्यातून 2 पुत्र वाचले आहेत, पण त्यातील एक आंधळा आहे व दुसरा पांगळा आहे. असे असून नसल्यासारखे आहेत. म्हणून मला आपल्यासारखा विश्ववंद्य परमज्ञानी देवस्वरूप असा पुत्र व्हावा. सुमतीने अशी प्रार्थना केली असता प्रसन्न झालेले श्री दत्तप्रभू पुढील धर्मकार्याचे स्मरण होऊन तिला म्हणाले, माते, तुला मोठा तपस्वी पुत्र होईल. तुझ्या वंशाचा उद्धार करील. कलियुगात त्याची फार मोठी कीर्ती होईल. परंतु मी जे सांगेल तसे करा, नाहीतर तो तुमच्याजवळ राहणार नाही. तुमचे सगळे दैन्य दुःख दूर नाहीसे करेल. असा सूचक आशीर्वाद देऊन अतिथीरूपी श्री दत्तात्रेय अदृश्य झाले. हे वरदान ऐकून सुमतीला अतिशय आनंद झाला. काही कामासाठी बाहेर गेलेले आपळराज शर्मा घरी परतले. सुमतीने त्यांना सगळी हकीकत सांगितली. माध्यान्हकाळी कोणी अतिथी आल्यास त्याला भिक्षा घालण्यात चुकू नको असे श्री दत्तात्रेयांनी सांगितले. त्याचप्रमाणे माहूर, करवीर, पांचाळेश्वर या ठिकाणी श्री दत्तात्रेयाचा निवास असतो आणि जे कोणी भिक्षा मागवायचे त्याला श्री दत्तप्रभू मानून भिक्षा घालावी असेही त्यांनी सांगितले. सुमतीने सांगितलेली हकीकत ऐकून आपळराजा अतिशय आनंदित झाले. ते सुमतीला म्हणाले, तू अगदी योग्य तेच केलेस. आज श्राद्ध खऱ्या अर्थाने सफळ झाले. माझे पित्तर आज एकाच भिक्षेने तृप्त झाले, कारण आज आपल्याकडे श्री दत्तरूपी प्रत्यक्ष विष्णूच आले होते. हे सुमती, तुझे मातापिता खरोखरच धन्य आहेत. तुला जो वर मिळाला तसाच पुत्र तुला होईल. पुढे सुमती गर्भवती झाली. 9 मास पूर्ण झाल्यावर एका शुभ दिवशी सुमती प्रसूत झाली. तिला एक पुत्र झाला. त्याचे जातकर्म करण्यात आले. आपळराजाने खूप दानधर्म केला. विद्वान ब्राह्मणांनी त्याची जन्मपत्रिका तयार करून त्याचे भविष्य वर्तवले. हा मुलगा दीक्षाकरता जगद्गुरू होईल असे त्याचे भविष्य सांगितले. भगवान दत्तात्रेयांनी वर दिल्याप्रमाणे हा मुलगा झाला. हे ध्यानात घेऊन त्या नवजात बालकाचे नाव श्रीपाद असे ठेवले. हे भगवान दत्तात्रेय म्हणून लोकद्वारासाठी अवतीर्ण झाले आहेत हे आपळराजा व सुमती यांना समजले. अत्यंत आनंदाने ते श्रीपादाचे संगोपन करत होते. यथावकाश श्रीपाद 7 वर्षाचे झाले. मग आपळराजाने त्याचे यथाशास्त्र मौजी वंदन केले. मूंज होता श्रीपाद 4ही वेद म्हणू लागले. ते न्याय, मीमांसा, तर्क इत्यादी दर्शनशास्त्रात पारंगत झाले. त्यावर भाष्य करू लागले. आचारधर्म, व्यवहारधर्म, प्रायश्चित्ते, वेदांत इत्यादीचे ज्ञान ते लोकांना समजून सांगू लागले. श्रीपादाची असामान्य बुद्धिमत्ता पाहून लोक आश्चर्याने थक्क झाले. त्याच्या मुखातून ज्ञान श्रवण करण्यासाठी अनेक लोक पिठापुरास येऊ लागले. श्रीपाद 16 वर्षाचे झाले. मातापित्यांनी श्रीपादाच्या विवाहाबद्दल चर्चा सुरू केली होती. त्यांनी श्रीपादांना विवाहाविषयी विचारले. त्यावेळी ते म्हणाले, मी विवाह करणार नाही. मी वैराग्य स्त्रीशी विवाह केला आहे. तापसी, ब्रह्मचारी, योगश्री हीच आमची पत्नी होय. माझे नावच श्री वल्लभ आहे. मी आता तप करण्यासाठी हिमालयात जाणार आहे. हे ऐकून आईवडिलांना खूप वाईट वाटले.
परंतु तुला ज्ञानीपुत्र होईल. तो सांगेल तसे वागा. ते श्री दत्तप्रभूने शब्द सुमतीला आठवले. या मुलाचा शब्द आपण मोडला तर काहीतरी विपरीत होईल. तेव्हा याला अडवून चालणार नाही असा विचार करून आईवडील त्यांना म्हणाले, बाळा, तू आमच्या म्हातारपणी आमचा सांभाळ करशील अशी आम्हाला आशा होती, पण आम्ही तुला अडवीत नाही. आपल्याला पुत्रवियोग होणार या विचाराने सुमती दुःख करू लागली. तेव्हा श्रीपाद तिला समजावत म्हणाले, तुम्ही कसली चिंता करू नका. तुम्हाला हवे असेल ते मिळेल. मग त्यांनी आपल्या आंधळ्या व पांगळ्या बंधूकडे अमृत दृष्टीने पाहिले आणि त्या क्षणी परिस्पर्शाने लोखंडाचे सोने होते. त्याप्रमाणे त्या दोघा भावांना दिव्य देहप्राप्ती झाली. आंधळ्याला दृष्टी आली व पांगळ्याला पाय आले. त्या दोघांनी श्रीपादाच्या चरणकमलावर डोके ठेवले. आम्ही आज कृतार्थ झालो, धन्य झालो असे ते म्हणाले. श्रीपादांनी त्यांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून आशीर्वाद दिला. तुम्हाला पुत्रपौत्रासह सर्व प्रकारची सुख समृद्धी प्राप्त होईल. तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त होईल. तुम्ही चिरकाल सुखाने नांदाल. तुम्ही आईवडिलांची सेवा करा. तुम्ही परमज्ञानी व्हाल. शेवटी तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. मग ते आईवडिलांना म्हणाले, या दोन्ही मुलांच्या सहवासात राहून तुम्ही शतायुषी व्हाल. आता मला परवानगी द्या. मी उत्तर दिशेला जात आहे. अनेक साधूजनांना मी दीक्षा देणार आहे. सर्वजण श्रीपादांच्या पाया पडले. श्रीपाद श्रीवल्लभ घरातून बाहेर पडले. एकाएकी गुप्त झाले. ते गुप्तपणे काशी क्षेत्री गेले. तेथून बदरिक आश्रमात गेले. तेथे श्रीनारायणाचे दर्शन घेऊन आपण लोकोद्धार करण्यासाठी भूलोकी अवतार घेतला आहे असे सांगून गोकर्ण क्षेत्रात आले. सिद्धयोग्यांनी सांगितलेली कथा ऐकून आनंदित झालेल्या नामधारकाने सिद्धयोग्याला काय विचारले व सिद्धयोग्यांनी काय सांगितले ती कथा पुढील अध्यायात ऐका. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील श्री दत्तात्रेयांचा श्रीपाद वल्लभ अवतार कथा नावाचा अध्याय 5वा समाप्त.